Hello students, welcome to the next lecture of our topic that is human reproduction. गेल्या लेक्चरमध्ये जे आहे तिथं आपण एलएस ऑफ टेस्टीज हे पाहिलं. त्याच्यामध्ये लॅटरल सेक्शनमध्ये आपण पाहिलं की टेस्टीज ही कशी बनलेली आहे. 250 ते 300 कंपार्टमेंट्स असतात ज्यांना आपण लोब्युल्स म्हटलं होतं. हे 250 ते 300 कंपार्टमेंट्स इथं प्रेझेंट असतात हे पाहिलं आपण. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये जे आहे ते 3 ते 4 कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात हे आपण इथं पाहिलं. त्यानंतर याचे वेगवेगळे पोर्शन्स जे डक्ट्युल्स म्हणून काम करतात, दॅट इज रेटिटेस्टीज असेल, वॅस इफरंट डक्ट्युल किंवा वॅस इफरन्शिया असेल, त्याच्यानंतर एपिडेडेमिस असेल, त्यानंतर हे वॅस डिफरन्स असेल. ओके, इथपर्यंत जे आहे तिथं आपण त्याचं हे स्ट्रक्चर इथं पाहिलेलं होतं. त्यानंतर जे आहे तिथं आपण TS ऑफ टेस्टीज पाहिलं. त्याच्यामध्ये आतमध्ये आपण पाहिलं की हे जर्मिनल एपिथेलियल सेल्स आहेत. ओके, ज्याच्यामध्ये मिओसिस होतं. प्रायमरी तुम्हाला हे मिळतात स्पर्मॅटोसाइट्स. त्यानंतर त्याच्यामध्ये मिओसिस होतं मिळतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. मग स्पर्मॅटिड्स आणि स्पर्म्स तयार होतात. आपण इथं पाहिलं की इंटरस्टिशियल सेल्स आहेत जे महत्त्वाचं काम करतात की मेल सेक्स हॉर्मोन जो आहे टेस्टेस्टेरॉन अँड्रोजेनिक हॉर्मोन तो रिलीज करण्याचं काम हे करतायत. ओके, इथे पाहिलं आपण सर्टोली सेल्स आहेत मध्ये जे या स्पर्म्सला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करत होते. त्यानंतर त्यांनी केमिकल्सला जे काही बॅरियर असतं त्या बॅरियरचं जे आहे तिथं काम त्यांनी महत्त्वाचं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॅगोसायटोसिस करतात, जे डिफेक्टिव्ह स्पर्म्स आहेत त्यांना नष्ट करतात. त्याच्यानंतर स्पर्म्स जे रिलीज आहे ते रेग्युलेट करतात, स्पर्मिएशन म्हटलं होतं त्याला. हे असं बऱ्याचशा गोष्टी आपण इथं पाहिलं होतं. आणि नंतर आपण फंक्शन ऑफ टेस्टीज या गोष्टी पाहिलेल्या होत्या. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पहिलं जे आहे पेअर ऑफ टेस्टीज आपलं इथं झालेलं आहे. त्यानंतर आता जे आहे तिथं ॲसेसरी डक्ट्स. ओके, ॲसेसरी डक्ट्सच्या बाबतीत जर विचार केला तर ॲसेसरी डक्ट्स याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ॲसेसरी डक्ट इट स्टार्ट्स फ्रॉम रेटिटेस्टीज. ओके, गेल्या लेक्चरमध्ये आपण इथं पाहिलं होतं. ओके, सो ही रेटिटेस्टीज जे आहेत ही ॲसेसरी डक्ट आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही जर पाहिलं तर व्हॅसा इफरन्शिया हे एक ॲसेसरी डक्ट आहे. त्याच्यानंतर एपिडेडेमिस हा एक ॲसेसरी डक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे तिथं पुढे जर तुम्ही पाहिलं तर वॅस डिफरन्स हा एक ॲसेसरी डक्ट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर वॅस डिफरन्स हा एक ॲसेसरी डक्ट आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं. त्यानंतर इथे जे आहेत हे तुमचं सेमिनल वेसिकल आणि वॅस डिफरन्स मिळून इजॅक्युलेटरी डक्ट हा तयार होतो. हा एक आपण हा सुद्धा एक ॲसेसरी डक्ट आहे. आणि फायनली हा जो युरेथ्रा आहे हा सुद्धा एक काय आहे, हा एक ॲसेसरी डक्ट आहे. ठीक आहे, सो ॲसेसरी डक्ट इट स्टार्ट्स फ्रॉम रेटिटेस्टीज, व्हॅसा इफरन्शिया, एपिडेडेमिस, वॅस डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरेथ्रा. हे सर्व गोष्टी त्या ॲसेसरी डक्टमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, सो वन बाय वन आपण आता एक एक करून या सर्व गोष्टी इथं पाहूया. सो ऑल द सेमिनिफेरस ट्युब्युल्स, सगळ्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स ज्या आहेत तिथं या बाहेरच्या बाजूने पोस्टिरियर सरफेसला जे आहे तिथं येतात आणि ते एक नेटवर्क इथं फॉर्म करतात. मी तुम्हाला इथं दाखवलं होतं. येस, इथं जे आहेत हे एक नेटवर्क काय केलं त्यांनी इथं फॉर्म केलेलं आहे, ज्याला आपण रेटिटेस्टीज असं इथं म्हटलेलं आहे. वी कॉल इट ॲज रेटिटेस्टीज. ठीक आहे, नाव इट इज कॉल्ड ॲज रेटिटेस्टीज. सो हे जे रेटिटेस्टीज आहे पुढे या रेटिटेस्टीज एकत्र येतात किंवा त्याच्यापासून जे असतात तिथं अराउंड 12 to 15 किंवा 12 to 20 म्हणूया आपण, अशा वेगवेगळे फाईन ट्युब्युल्स दे अराईज फ्रॉम रेटिटेस्टीज. ओके, नाव दे आर कॉल्ड ॲज व्हॅसा इफरन्शिया. दे आर कॉल्ड ॲज व्हॅसा इफरन्शिया. नाव दे कॅरी द स्पर्म्स. दे कॅरी द स्पर्म्स फ्रॉम टेस्टीज. हे जे आतमध्ये इथं आपण पाहिलं ही जी सेमिनिफेरस ट्युब्युल आहे, या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये काय होतं आपण पाहिलं होतं. स्पर्मॅटोगोनियल सेल्स आहेत, सर्टोली सेल्स आहेत, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड स्पर्म, हे सगळे या आतमध्ये आहेत सेमिनिफेरस ट्युब्युलच्या. इथून स्पर्म गेला रेटिटेस्टीजमध्ये, इथून जाणार तुमच्या व्हॅसा इफरन्शियामध्ये आणि व्हॅसा इफरन्शियापासून ते जाणार तुमच्या या एपिडेडेमिसमध्ये. सो एपिडेडेमिस इट इज अ लॉंग अँड हायली कॉइल्ड ट्यूब. लॉंग ट्यूब आहे, कॉइलिंग आहे याच्यामध्ये सुद्धा. ओके, याच्यामध्ये आता याचं डिफरन्सिएशन झालेलं आहे. हा सर्वात वरचा पार्ट आहे त्याला म्हटलेलं आहे हेड. हा जो पोर्शन आहे त्याला म्हटलेला आहे बॉडी आणि हा जो खालचा पोर्शन आहे त्याला म्हटलेला आहे टेल.
Okay, so this is the head of the epididymis, this is the tail of this is the body of the epididymis and this is the tail of the epididymis. हेड जो असतो इट इज कॉल्ड ॲज कॅप्यूट. हेडला म्हटलेलं आहे कॅप्यूट एपिडिडेमिस, कॅप्यूट. ओके, जी बॉडी म्हटली ती आपण मिडल पोर्शन त्याला आपण म्हणतो कॉर्पस एपिडिडेमिस, कॉर्पस. आणि ही जी टेल आहे इट इज कॉल्ड ॲज कॉडा, CAUDA, कॉडा एपिडिडेमिस. ओके, हे सुद्धा विचारलं जातं एक्झाममध्ये. हेड कशाला म्हटलं जातं, बॉडीला काय म्हटलं जातं, टेलला काय म्हटलं जातं. सो हेड इज कॉल्ड ॲज कॅप्यूट एपिडिडेमिस, बॉडी इज कॉल्ड ॲज कॉर्पस एपिडिडेमिस अँड टेल इज कॉल्ड ॲज कोडा एपिडिडेमिस. ठीक आहे. नाव एपिडिडेमिस एक आता इतकी ही मोठी ट्यूब आहे, इतकी मोठी. या दरम्यान जे असतं तिथं स्पर्म्स दे अंडरगो मॅच्युरेशन इन एपिडिडेमिस. मॅच्युरेशन जे असते डेव्हलपमेंट, आता मेन डेव्हलपमेंट त्याच्या आतमध्ये इथं झालेली आहे. त्याला ग्लायकोजन मिळालेलं आहे, इथं आलेलं आहे. इथून या प्रोसेसमध्ये इथं ज्यावेळेस ते साठवले जातात किंवा असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येते. इट अंडरगोज मॅच्युरेशन. ठीक आहे. सो दिस इज एपिडिडेमिस. एपिडिडेमिस नंतर जे आहे तिथं आपल्याला पाहायला मिळतं देर इज व्हॅस डिफरन्स, अ लॉंग ट्यूब, अप्रॉक्सिमेटली 6 मीटर लॉंग ट्यूब आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅस डिफरन्स. So this long tube is called as vas deferens. ही जी लॉंग ट्यूब आहे जी या एपिडिडेमिस पासून बाहेर आलेली आहे इट इज कॉल्ड ॲज व्हॅस डिफरन्स. इट ट्रॅव्हल्स अप टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. वर जात आहेत बघा, इथून वर हे ॲबडॉमिनलमध्ये चाललं आहे, वरच्या बाजूला ॲबडॉमिनल कॅव्हिटी असते वरच्या बाजूला, तिथपर्यंत इथं चाललेली आहे. आणि हा काय करतो, हा युरेटर आहे, हा युरिनरी ब्लॅडर आहे, आपल्याला माहिती आहे, आपण एक्सक्रिशन चॅप्टरमध्ये शिकलो होतो. आणि हा युरेटर्स आहेत, वर किडनीज आहेत. ओके, हा असं जाऊन याला लूप करतो. इट लूप्स अराउंड द युरेटर्स. युरेटरला तो काय करतो इथं जनरली इथं तो लूप करत असतो. इट लूप्स ओव्हर द युरेटर अँड इट ओपन्स इन टू युरेथ्रा. हा जो आहे आता या युरेथ्रामध्ये काय होतं इथं ओपन होतो. सो इट ओपन्स इन टू युरेथ्रा. हा युरेथ्रा आहे पूर्ण. ओके, हा पूर्ण युरेथ्रा आहे. ओके, सो इट लूप्स ओव्हर द युरेटर अँड इट ओपन्स टू युरेथ्रा. त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर इथे ही तुम्हाला एक सेमिनल वेसिकल पाहायला मिळते. ओके, सो सेमिनल वेसिकल काय करते, सेमिनल वेसिकल तिचं सिक्रिशन या व्हॅस डिफरन्समध्ये इथं टाकत असते. ओके, म्हणजे सेमिनल वेसिकल ही एक ग्लँड आहे, या ग्लँडचं सिक्रिशन याच्यामध्ये जाणार. प्लस हा काय करतो इथं व्हॅस डिफरन्स काय घेऊन येतो आहे, स्पर्म्स घेऊन येतो आहे. सो स्पर्म्स आणि याचं सिक्रिशन इथे येऊन टाकलं जातं. ओके, युरेथ्रामध्ये. सो इथे जो काही जंक्शन तयार झालेलं आहे म्हणजे व्हॅस डिफरन्सचं ओपनिंग आणि सेमिनल वेसिकलचं ओपनिंग, इट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. त्याला म्हटलं जातं इजॅक्युलेटरी डक्ट. हा इजॅक्युलेटरी डक्ट पुढे ही जी तुम्हाला दिसते येलो कलरची ग्लँड, इट इज कॉल्ड ॲज प्रोस्टेट ग्लँड. याच्या थ्रू पास होतं आहे प्रोस्टेट ग्लँड. ओके, त्याच्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं इथे बल्बो युरेथ्रल ग्लँड्स असतात, ज्याला कॉपर्स ग्लँड म्हणतो आपण. पुढे पाहणार आहोत आपण ग्लँड्स सेपरेटली. ओके, सो या ही ग्लँड असते. आणि नंतर पुढे हे जे असतात हे युरेथ्रामध्ये जातात. इट गोज टू द युरेथ्रा. युरेथ्रा जो आहे दिस इज युरेथ्रा. नाव युरेथ्रा इट प्रोव्हाइड्स कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड सिमेन. आता इथून फक्त स्पर्म्स येत होते, त्याच्यामध्ये त्या स्पर्ममध्ये सेमिनल वेसिकलचं जे काही ग्लँड आहे त्याचं सिक्रिशन पडणार, त्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रिशन पडणार, त्याच्यामध्ये बल्बो युरेथ्रल किंवा कॉपर्स ग्लँडचं सिक्रिशन पडणार. ह्या सगळे मिक्स झाल्यामुळं आता स्पर्म्स हे स्पर्म्स नाही राहिले, त्याला आपण सिमेन म्हणतो. आता वी कॉल इट ॲज सिमेन. ओके, सो युरेथ्रामधून जे आहेत या युरेथ्रामधून दोन गोष्टी जातात. एक आहे युरिन जे तुमचे युरिनरी ब्लॅडरमधून आली होती, आणि दुसरं जे आहेत हे तुमचे सिमेन जे तुमच्या स्पर्म आणि बाकीच्या ग्लँडच्या सिक्रिशनपासून तयार झालेलं आहे. सो कॉमन पॅसेज, युरेथ्रा इज द कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड सिमेन. म्हणून युरेथ्राला आपण युरिनोजेनॅटल डक्ट असं पण म्हणतो. युरिनोजेनॅटल, युरिनो का, कारण युरिन पण येते इथून, आणि जेनॅटल का, तर त्याच्यापासून हे सिमेन पण येतं आहे, म्हणून याला युरिनोजेनॅटल डक्ट असं पण इथं म्हटलं जातं.
मेल्समधला युरेथ्रा जो आहे लॉंग आहे, म्हणजे इथनं सुरू झालेला आहे तर तो पेनिसपर्यंत आलेला आहे. इतका मोठा हा युरेथ्रा जनरली इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो एवढा मोठा युरेथ्रा आहे. ओके. नाव दिस युरेथ्रा इट ओपन्स आउटसाइड. हा जो आहे हा युरेथ्रा आता इथे बाहेरच्या बाजूला ओपन होतो आहे. ओके. पण ओपन कशा थ्रू होतो आहे? देर इज अन ओपनिंग. इथं जर तुम्ही पाहिलं इथे एक ओपनिंग आहे. दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज युरेथ्रल मीटस किंवा युरेथ्रल ओरिफाईस. ओरिफाईस म्हणजे ओपनिंग. युरेथ्रल ओरिफाईस किंवा युरेथ्रल मीटस MEATUS असं त्याला इथं म्हटलं जातं. ठीक आहे. ना तुम्ही जर पाहिलं तर डक्ट्स जे आहेत इथं आपण ॲसेसरी डक्ट्स पाहतोय. ॲसेसरी डक्ट सगळ्या पेअरमध्ये आहेत. रेटिटेस्टिस असेल, व्हॅसा इफ्रन्शिया असेल, एपिडिडेमिससुद्धा 2 आहेत बघा. रेटिटेस्टिस इकडे एक आहे, इकडे एक आहे, 2 आहेत. व्हॅसा इफ्रन्शिया इकडे एक आहे, इकडे एक 2 आहेत. व्हॅस डिफरन्ससुद्धा 2 आहेत. इजॅक्युलेटरी डक्ट 2 आहेत. बरोबर आहे. हे सगळे पेअरमध्ये आहेत एक्सेप्ट युरेथ्रा. युरेथ्रा एकच आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पेअरमध्ये मिळतात. ओके. रेटिटेस्टिस 2, व्हॅसा इफ्रन्शिया 2, एपिडिडेमिस 2, व्हॅस डिफरन्स 2, इजॅक्युलेटरी डक्ट 2. ओके. सगळे पेअरमध्ये आहेत एक्सेप्ट युरेथ्रा. युरेथ्रा मात्र हा कसा इथं एकच आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर ॲसेसरी डक्ट्स. हे सगळे काय तिथं डक्ट्स आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे जे आहेत देर आर सम ग्लँड्स. ॲसेसरी ग्लँड्स. ॲसेसरी ग्लँड्स जे आहेत तिथं 3 प्रकारच्या ग्लँड्स आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. वन इज सेमिनल वेसिकल, पेअर्ड सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड एकच आहे प्रोस्टेट ग्लँड, अँड पेअर्ड बल्बो युरेथ्रल ग्लँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉपर्स ग्लँड. COWPERS कॉपर्स ग्लँड. ओके. सो सेमिनल वेसिकल 2 आहेत, बल्बो युरेथ्रल और कॉपर्स ग्लँड 2 आहेत, प्रोस्टेट ग्लँड मात्र इथं एकच आहे. सो वन बाय वन विल सी. ओके. इथे दिसतात बघा. दिस इज युअर सेमिनल वेसिकल, दिस इज युअर प्रोस्टेट ग्लँड, अँड दिस इज युअर कॉपर्स ग्लँड और बल्बो युरेथ्रल ग्लँड. ओके. नाव सेमिनल वेसिकल जे आहेत इथे वर जे दिसतात तुम्हाला हे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे सेमिनल वेसिकल. नाव इट इज अ पेअर ग्लँड. ओके. अँड इट लाईज पोस्टिरियर. आता इथं जे आहे तिथं तुमचं युरिनरी ब्लॅडर आहे. ओके. युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टिरियर साईडला जनरली ही प्रेझेंट असते. पोस्टिरियर साईडला ही खालच्या बाजूला जे आहे तिथं ही प्रेझेंट आहे. इट इज प्रेझेंट पोस्टिरियर टू द युरिनरी ब्लॅडर. नाव आता याचं महत्त्वाचं काम काय आहे? नाव दिस सेमिनल वेसिकल इट सिक्रेट्स अल्कलाइन फ्लुइड. अल्कलाइन फ्लुइड दॅट इज कॉल्ड ॲज सेमिनल फ्लुइड. सेमिनल वेसिकल आहे कारण सिमेन तयार होतं आहे. सेमिनल वेसिकलचं फ्लुइड आणि स्पर्म्स मिळून सिमेन तयार होतं आहे. ओके. सो इट सिक्रेट्स अँड अल्कलाइन फ्लुइड दॅट इज कॉल्ड ॲज सेमिनल फ्लुइड. आता या अल्कलाइन फ्लुइडमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे फ्रुक्टोज. वन इज फ्रुक्टोज. Second one is fibrinogen, and the third one is prostaglandins. फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टाग्लँडिन या 3 गोष्टी जनरली याच्यामध्ये इथं प्रेझेंट असतात. आता फ्रुक्टोज काय करतं? जे स्पर्म्स असतात त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं आहे. ओके. कारण आपण मगाशी पाहिलं असेल ग्लुकोज ऑलरेडी त्याला टेस्टिसमध्ये मिळाला, पण तिथून तो पुढे इतकं प्रवास करून हा कुठे आलेला आहे? वर आलेला आहे, म्हणजे सेमिनल वेसिकल इजॅक्युलेटरी डक्टपर्यंत आलेला आहे. तिथे फ्रुक्टोज परत त्याला एनर्जी देतो. का? कारण त्याला वजायनामध्ये गेल्यानंतर परत वर जायचं आहे फॅलोपियन ट्यूबपर्यंत, त्यासाठी एनर्जी लागणार आहे. सो ही प्रोव्हाइड केली जाते बाय सेमिनल फ्लुइड. सेमिनल फ्लुइड इज अल्कलाइन बेसिक आहे. बरोबर आहे. सो दिस फ्रुक्टोज इट प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर द स्पर्म्स. देन फायब्रिनोजन काय करतो? फायब्रिनोजन इट कोॲग्युलेट्स द स्पर्म. कोॲग्युलेशन म्हणजे काय असतं बघा, म्हणजे आपल्याकडं दूध असतं बघा. दूध नॉर्मली लिक्विड असतं, फ्लुइड आहे.
त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळल्यानंतर ते घट्ट होतं, बरोबर आहे, सेमी सॉलिड म्हणतो आपण त्याला. सो तशा पद्धतीचं थोडंसं स्ट्रक्चर कोॲग्युलेशन आपण म्हणतो, हे कोॲग्युलेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस फायब्रिनोजेन. हा फायब्रिनोजेन जे आहे तिथं हे करतो. ठीक आहे, फ्रुक्टोजनी काय केलं, हे तिघांचेही फंक्शन्स लक्षात ठेवा, विचारले जातात वन लाईन आन्सरसाठी किंवा नीटमध्ये सुद्धा. सो फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी टू द स्पर्म, मुव्हिंग स्पर्म जो आहे त्याला दिलं जातं. ओके, त्याच्यानंतर फायब्रिनोजन इट कोॲग्युलेट्स द सिमेन, सिमेनला इथं कोॲग्युलेट केलं जातं आणि त्याचा एक बोलस हा इथं तयार केला जातो. कशासाठी, तर वजायनामध्ये गेल्यानंतर तो फास्ट असं वर जाईल याच्यासाठी ॲक्च्युली ते केलं जातं. लिक्विड असेल तर ते खाली येऊ शकतं, पण हे ॲक्च्युली बोलस एकत्रितपणे जे असतं तिथं हे केल्यामुळं जे आहे तिथं थोडंसं घट्ट तयार केल्यामुळं तो इझिली वर हा आरामात जाऊ शकतो. न प्रोस्टाग्लँडिन काय करतात ना, प्रोस्टाग्लँडिन इट स्टिम्युलेट्स रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस इन वजायना अँड युटेरस. रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस तुम्ही ऑलरेडी पेरिस्टॉल्सिस एका ठिकाणी ऐकलं आहे. आपण ज्यावेळेस डायजेशन चॅप्टर पाहिला होता त्यावेळेस आपण पाहिलं की एलिमेंटरी कॅनॉलमध्ये ज्यावेळेस आपण फूड खातो, माऊथमधून फूड ज्यावेळेस एलिमेंटरी कॅनॉलमधून जात असतं स्टमकपर्यंत, तर तिथे जे आहेत ही जी एलिमेंटरी कॅनॉल आहे, ओके, इथे फूड गेल्यानंतर इथं अशा पद्धतीचं हे जो घास आहे आपल्या जेवणाचा हा अशा पद्धतीने होतो. सो इथे रिलॅक्स होतात, इथे कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे हा फूड इथं आलेला आहे. मग इथे परत रिलॅक्स होतं आणि हे परत कॉन्ट्रॅक्ट होतं, इथं परत रिलॅक्स होतं, इथं कॉन्ट्रॅक्ट होतं. याला आपण म्हणतो पेरिस्टॉल्सिस. स्पर्म ज्यावेळेस वजायनामध्ये जातात त्यावेळेस रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस होतं. आधी इथले रिलॅक्स होतात मसल्स किंवा सेल्स टिश्यूज, ओके, मग स्पर्म इथे जाणार, मग इथून परत हा कॉन्ट्रॅक्ट होणार आणि हा रिलॅक्स होणार, ओके, परत हे वर जाणार. अशा पद्धतीने रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस. हे वरून खाली होतं पेरिस्टॉल्सिस, हे खालून वर जातं आहे म्हणून याला रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस म्हणतं. रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस कोण करतं, तर प्रोस्टाग्लँडिन्स दे स्टिम्युलेट द रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस इन वजायना अँड युटेरस. कारण वजायनापासून पुढे वर युटेरसमध्ये जाणार आणि मग तिथून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये जाणार. ओके, आणि याच्यामुळे या रिव्हर्स पेरिस्टॉल्सिसमुळे काय होणार, देर विल बी अ फास्टर मुवमेंट ऑफ द स्पर्म्स टुवर्ड्स द एग. हे फास्टर काय होणार इथं पुढं एगकडे किंवा याच्याकडे ओवाकडे इथं ते जाणार. ओके, सेमिनल वेसिकल अल्कलाईन आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये, फ्रुक्टोज आहे, त्याच्यामध्ये फायब्रिनोजेन आहे आणि त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लँडिन्स आहेत. या 3 गोष्टी आहेत, तिघांचंही लक्षात ठेवायचं आहे. जे टोटल सिमेन असतं त्यातलं 60% कॉन्ट्रीब्युशन हे सेमिनल वेसिकलचं असतं. 60% कॉन्ट्रीब्युशन ऑफ द टोटल सिमेन इज ऑफ सेमिनल वेसिकल. ठीक आहे, हे तिघांचे आपण पाहिलेलं आहे. फ्रुक्टोज काय करतात, प्रोव्हाइड्स एनर्जी टू द स्पर्म. फायब्रिनोजेन इट कोॲग्युलेट्स द सिमेन, घट्ट करतात. आणि प्रोस्टाग्लँडिन इट स्टिम्युलेट्स वजायना अँड युटेरस फॉर रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस. ठीक आहे, त्यानंतर पुढची जी ग्लँड आहे दॅट इज युअर ही जी दिसते ही आहे प्रोस्टेट ग्लँड. ओके, नाव इट इज लार्ज अँड सिंगल ग्लँड, एकच आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 20 to 30 लोब्स हे जनरली इथं प्रेझेंट असतं. इट इज लोकेटेड बिलो द युरिनरी ब्लॅडर. ओके, युरिनरी ब्लॅडरच्या खाली, हे आपण इथे पाहिलं होतं युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडरच्या खाली जनरली इथं प्रेझेंट असते. ओके, नाव आता याच्यामध्ये काय काय आहे, नाव इट हॅज सिट्रिक ॲसिड अँड ॲसिड फॉस्फेटेज. सिट्रिक ॲसिड आहे याच्यामध्ये, जसं आपण इथं पाहिलं होतं सेमिनल वेसिकलमध्ये फ्रुक्टोज आहे, फायब्रिनोजेन आहे, प्रोस्टाग्लँडिन आहे, तसं याच्यामध्ये काय आहे, सिट्रिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर ॲसिड फॉस्फेटेज नावाचा एन्झाईम आहे, प्लस याच्यामध्ये बाकीचे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. नाव इट हॅज व्हेरियस एन्झाईम्स. ओके, सो आता यांचं एक आपण आता पाहूया यांचं काम काय आहे. ओके, नाव ॲसिड फॉस्फेटेज जे असतात हे काय करतात, ॲसिड फॉस्फेटेज नाव आहे बघा यांचं, ह्या एन्झाईम्स याचं. हा काय करतो, ज्या वजायना जे असतं, वजायनामध्ये जे ॲटमॉस्फिअर असतं बायोकेमिकल ॲटमॉस्फिअर, तर ते असतं ॲसिडिक असतं. एन्व्हायरमेंट जे आहे तिथलं वजायनामधलं हे ॲसिडिक असतं. मग ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये ॲक्च्युली हा जो स्पर्म जर गेला, सिमेन जर गेलं तर स्पर्म हा तिथं डॅमेज होऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळं इथे हे काय करतात, ॲसिड फॉस्फेटेज हा स्पर्म्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो, फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ द वजायना.
मोर ओव्हर आपण पाहिलं होतं सेमिनल वेसिकल हा अल्कलाईन होता. सो अल्कलाईन सिमेन झाल्यामुळं काय होतं, ॲसिडिक वजायनामध्ये गेल्यानंतर ते न्यूट्रलाइज होतं. वजायनामध्ये ॲसिडिक कंडिशन आहे, सिमेन आपण काय केलं आहे, हे आपण हे अल्कलाईन ठेवलेलं आहे, जेणेकरून तिथं काय होईल, तो हा न्यूट्रलाइज होईल. आणि तिसरं महत्त्वाचं जे काही एक ग्लँड आहे दॅट इज कॉपर्स ग्लँड और बल्बो युरेथ्रल ग्लँड. इथे तुम्हाला दिसतात बघा या दोन, ओके, इथे दोन दिसतात बल्बो युरेथ्रल ग्लँड. छोट्या ग्लँड्स आहेत, स्मॉल ग्लँड्स पी साइज्ड, वटाण्याच्या आकारासारखे इथं असतात. अँड दीज आर द पेअर ग्लँड्स प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ युरेथ्रा. एक युरेथ्राच्या या बाजूने आहे, एक युरेथ्राच्या या बाजूने आहे. युरेथ्राच्या दोन्ही बाजूला जनरल त्या प्रेझेंट आहेत. ओके, नाव यांचं महत्त्वाचं काम काय आहे, नाव दे सिक्रेट अल्कलाईन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लुइड. एक महत्त्वाचं काम आहे, हे काय करतात, एक अल्कलाईन व्हिस्कस म्हणजे घट्ट, एक म्युकस लाईक फ्लुइड तयार करतात. ओके, आता याचं महत्त्वाचं काम काय आहे, तर हे काय करतात, हे जे असतात हे सिक्रेट केल्यामुळं होतं काय, तर ज्या वेळेस कॉप्युलेशन करायचं असतं, कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस होतं मेल आणि फिमेलमध्ये, त्याला कॉप्युलेशन म्हणतो, COPULATION, कॉप्युलेशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्स म्हणतो आपण. तर सेक्शुअल इंटरकोर्स किंवा कॉप्युलेशनच्या दरम्यान जे आहे तिथं हे बल्बो युरेथ्रल काय करतात, तिथे एक अल्कलाईन आणि एक व्हिस्कस फ्लुइड, म्युकस लाईक फ्लुइड इथं सिक्रेट करतात. आणि त्याच्यामुळं जे असतं इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा कॉप्युलेशनच्या वेळेस ल्युब्रिकेशनचं काम केलं जातं. इथं ल्युब्रिकेशनचं काम केलं जातं, जेणेकरून जे आहे तिथं जे पेनिस आहे हे वजायनामध्ये इझिली पास होईल. ओके, सो त्याच्यासाठी जे आहे तिथं हे बल्बो युरेथ्रल ग्लँड जे असतात तिथं हे एक अल्कलाईन व्हिस्कस म्युकस लाईक सिक्रिशन इथं करतात, जे कॉप्युलेशनच्या दरम्यान ल्युब्रिकेशनचं काम इथं करत असतात. सो इट ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट ड्युरिंग कॉप्युलेशन फॉर इझी पॅसेज ऑफ दिस पेनिस इझिली आतमध्ये जावा म्हणून जनरली हे इथं असतं. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द ग्लँड्स. हे ग्लँड्सबद्दल आहेत. आता राहिलं आणखी एक सांगायचं राहिलं, हे जे आहे मी तुम्हाला सांगितलं की सिमेन जो आहे हा ॲप्रॉक्सिमेटली 60% सेमिनल व्हेसिकल जे आहे तिथं सेमिनल व्हेसिकल्स हे 60%, टोटल सिमेनचं 60% हे सेमिनल व्हेसिकल आहे. प्रोस्टेट ग्लँडचं कॉन्ट्रीब्युशन हे अराउंड 30% हे एवढं असतं, 60 अँड हे 30%. आणि मग बाकीचं जे आहे तिथं हे तुमचे कॉपर्स ग्लँडचं सिक्रिशन आणि स्पर्म्स असं मिळून हा जो सिमेन आहे हा इथं तयार होत असतो. ओके, नाव लेट अस सी सिमेन जो आहे हा कशा पद्धतीने बनलेला आहे. ओके, नाव सिमेन काय आहे, इट इज व्हिस्कस अल्कलाईन अँड मिल्की फ्लुइड. थोडंसं व्हाईटिश कलरचं फ्लुइड असतं, व्हिस्कस आहे, घट्ट आहे, थोडंसं अल्कलाईन आहे. pH बघा 7.2 to 7.7 इतका ॲप्रॉक्सिमेट pH असतो. आणि ज्यावेळेस इजॅक्युलेशन होतं, इजॅक्युलेशन केलं जातं मेल्सकडनं थ्रू पेनिस. ओके, हे इजॅक्युलेट केलं जातं ॲप्रॉक्सिमेटली 2.5 to 4 ml इतकं सिमन हे एका इजॅक्युलेशनच्या वेळेस बाहेर पडतं. एकदा सेक्शुअल इंटरकोर्स केला की ॲप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज पर्सनच्या हे 2.5 ते 4 ml इतकं सिमेन इथं जातं. आणि या इजॅक्युलेशनमध्ये या 2.5 ते 4 ml सिमेनमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 400 मिलियन स्पर्म्स इथे असतात, 400 मिलियन स्पर्म्स. आणि यातला फक्त 1 किंवा 2 स्पर्म जे असतात तिथं हे काय करू शकतात, तिथे जाऊन त्या एम्ब्रिओला त्या झायगोटला जे आहे तिथं हे जाऊन त्या एगला जाऊन काय करतात तिथं हे फर्टिलाइज करत असतात. 2 एग असतील तर 2 स्पर्म जातील, 1 एग असेल तर या 400 मिलियनपैकी फक्त एकच एग जाऊन एकच स्पर्म जाऊन त्या एगला फर्टिलाइज करेल. ठीक आहे ना. आता या सिमेनमध्ये काय काय प्रेझेंट आहे. नाव इट कंटेन्स द सिक्रिशन ऑफ एपिडेडॅमिसमधलं जे काही सिक्रिशन असेल ते आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सिक्रिशन ऑफ ॲसेसरी ग्लँड्स म्हणजे प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड, त्याच्यानंतर सेमिनल वेसिकल याच्यामधलं सगळं असतं. ओके, नाव इट कंटेन्स सिक्रिशन ऑफ ॲसेसरी ग्लँड्स फॉर नरिशिंग अँड न्यूट्रलायझिंग द ॲसिडिटी. एकतर त्या स्पर्मला नरिशमेंट मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या सिमेनमध्ये अशा काही गोष्टी पाहिजे की जिथं वजायनल ॲसिडिटी ही न्यूट्रलाइज केली जाईल, प्लस ॲक्टिवेशन फॉर मुवमेंट
हे स्पर्म्सला वर जायचं आहे, मग ते ॲक्टिवेशन करण्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन्स लागतात आपल्याला. ठीक आहे. सो नरिशमेंटसाठी फ्रुक्टोज आहे, न्यूट्रलाइज करण्यासाठी कॅल्शियम आणि बायकार्बोनेट्स प्रेझेंट आहेत, आणि ॲक्टिवेशनसाठी प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत जे रिव्हर्स पेरिस्टॉल्सिस घडवून आणतात. कशामध्ये? तर या वजायना आणि युटेरसमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर जे आहे तिथं एक्सटर्नल जेनेटालिया. एक्सटर्नल जेनेटालियामध्ये जर आपण पाहिलं तर एक्सटर्नल जेनेटालियामध्ये बेसिकली येतं पेनिस अँड स्क्रॉटम. ओके. सो दिस इज पेनिस अँड स्क्रॉटम. स्क्रॉटम म्हणजे इथं जे काही पाऊच जनरली प्रेझेंट असतं ते आहे. ओके. सो इट इन्क्लुड्स पेनिस अँड स्क्रॉटम. पेनिस जो आहे आपल्याला माहिती आहे, इट इज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. कॉप्युलेटरी म्हणजे कॉप्युलेशन घडवून आणणारा, मेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणणारा ऑर्गन आहे, दॅट इज पेनिस. ओके. शेप जर पाहिला सिलेंड्रिकल आहे आणि त्याच्यामध्ये मसल्स आहेत. कॉर्पस कॅव्हर्नोसम, कॉर्पस स्पॉन्जिओसम हे मसल्स जे आहेत इथं याच्यामध्ये इथं प्रेझेंट आहेत. ओके. म्हणून याला आपण स्पॉन्जी अँड मस्क्युलर असं इथं म्हटलेलं आहे. विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यूज. याच्यामध्ये 3 बंडल्स आहेत इरेक्टाईल टिश्यूजचे. अ पेअर ऑफ पोस्टिरियो लॅटरल टिश्यू. पोस्टिरियो लॅटरल म्हणजे पोस्टिरियर रिजनला आणि लॅटरल साईडला असलेला टिश्यू पण आहेत. ओके. सो इरेक्टाईल टिश्यू पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पोस्टिरियो लॅटरल टिश्यू आहे, दॅट इज कॉर्पोरा किंवा कॉर्पस कॅव्हर्नोसम. कॉर्पस कॅव्हर्नोसम इथं आतल्या बाजूला आहे बघा, आणि या बाजूला जो आहे तिथं कॉर्पस स्पॉन्जिओसम हे टिश्यूज तिथं प्रेझेंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर इथे ही जी टिप आहे, टिप ऑफ द पेनिस, इट इज स्वोलन. फुगलेला दिसतंय. दॅट स्वोलन पोर्शन इट इज कॉल्ड ॲज ग्लान्स पेनिस. त्याला जे आहेत आपण इथं म्हणतो ग्लान्स पेनिस. द स्वोलन पोर्शन ऑफ द स्वोलन टिप ऑफ द पेनिस इट इज कॉल्ड ॲज ग्लान्स पेनिस. ठीक आहे. त्याच्यानंतर पेनिसच्या बाहेरच्या बाजूने जे आहे तिथं एक कवरिंग असतं स्किनचं. देर इज अ कवरिंग ऑफ स्किन. ओके. सो हे जे आहे तिथं, हे स्किन जे आहे तिथं लूज फोल्ड ऑफ स्किन आहे, लूज स्किन आहे जे इझिली मागे पण जाऊ शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ फोर स्किन. हे जे स्किन असतं त्याला आपण इथं म्हणतो फोर स्किन, किंवा इट इज कॉल्ड ॲज प्रेप्यूस. त्याला जे आहेत आपण इथं प्रेप्यूस असं सुद्धा म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज प्रेप्यूस ऑर फोर स्किन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो एक्सटर्नल जेनेटालिया आहे दॅट इज स्क्रॉटम. हे जे इथं जी सॅक असते, सॅक लाईक स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये हे टेस्टीज प्रेझेंट असतात त्याला आपण इथं म्हणतो स्क्रॉटम. इट इज अ लूज पाऊच. एक लूज पाऊच आहे, स्किनचंच पाऊच आहे. दिस इज अ स्किन. ओके. पण दॅट स्किन इज पिगमेंटेड स्किन. ओके. अँड दिस लाईज बिहाइंड द पेनिस. पेनिसच्या पाठीमागे जनरली हे स्क्रॉटल सॅक आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके. मग याच्यामध्ये 2 स्क्रॉटल सॅक असतात, राईट स्क्रॉटल सॅक आणि लेफ्ट स्क्रॉटल सॅक. आणि या दोन्हीही सॅकला सेपरेट करणारा एक सेप्टम आहे, एक पडदा आहे, एक मेम्ब्रेन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका डार्टस. ओके. हे तुम्हाला आता इतके सेपरेट नसतात, कारण हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी किंवा इझिली कळावं म्हणून या 2 सेपरेट दिले आहेत. ऑलरेडी ॲक्च्युली या पेनिसच्या पाठीमागे असतात, आणि या दोन्ही याला पाऊचला, स्क्रॉटल सॅकला सेपरेट करणारा इथं एक सेप्टम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका डॉर्टस. ट्युनिका म्हणजे लेअर, मी तुम्हाला सांगितलं ट्युनिका डॉर्टस. ट्युनिका डॉर्टस. ट्युनिका डॉर्टस separates the scrotal sac into left and right scrotal sac. ओके. आणि हे जे मसल आहे जे 2 स्क्रॉटल सॅकला सेपरेट करतं आहे, ओके, इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल फायबर्स. स्मूथ मसल फायबर्सपासून इथं ती बनलेली आहे. ही जी फिटल टेस्टीज असतं, फिटल म्हणजे ज्यावेळेस बाळ पोटातच असतं त्यावेळेस जे टेस्टीज असतात ना, दीज आर गायडेड इन टू द स्क्रॉटम बाय अ शॉर्ट फायब्रोमस्क्युलर बँड दॅट इज कॉल्ड ॲज ग्युबरनॅक्युलम. ओके. इथे जर तुम्ही पाहिलं तर टेस्टीजला जे असतात तिथं एक शॉर्ट बँड असतो जो
एका मागच्या एका डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं होतं. येस, फिटस ज्यावेळेस लहान असतं 7 महिन्यापर्यंत टेस्टीज मी तुम्हाला सांगितलं की टेस्टीज इट इज इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ओके, आणि हा जो आहे ग्युबरनॅक्युलम हा एक बँड आहे, फायब्रोमस्क्युलर बँड, फायबर्स आणि मसल्सचा एक बँड आहे. ज्यावेळेस बाळ लहान असतं, पोटात असतं 7 महिन्यापर्यंत, हा बँड खूप मोठा असतो. ओके, पण नंतर हा बँड काय करतो, हा बँड छोटा छोटा होत जातो. इथे बघा छोटा झालेला आहे, इथे छोटा झालेला आहे. त्याच्यानंतर टेस्टीज ज्यावेळेस इथे येईल तर त्यावेळेस हा एकदम छोटासा बँड असतो. इथे ज्या आहेत एकदम छोटासा बँड आपल्याला इथं पाहायला मिळेल. हा बँड खूप छोटा होतो. इट इज अ शॉर्ट. नाव हा जो ग्युबरनॅक्युलम आहे इट इज रिस्पॉन्सिबल, हाच काय करतो, या टेस्टीजला इकडे ओढण्याचं थोडक्यात काम करतो. कारण हा टेस्टीजला अटॅच असतो आणि हा बारीक बारीक कमी कमी होत चाललेला आहे या दिशेने. म्हणजे हा काय करतो, टेस्टीजला गाईड करतो आणि टेस्टीजला इथपर्यंत आणण्याचं काम हा करत असतो, ग्युबरनॅक्युलम. ओके, सो द फिटल टेस्टीज दीज आर गायडेड into the scrotum by a short fibromuscular band called as gubernaculum. आता ग्युबरनॅक्युलम काय करतात, त्या टेस्टीजला तिथंच होल्ड करून ठेवण्याचं काम करतात. इथं आल्यानंतर इथं या टेस्टीजला होल्ड करून ठेवण्याचं कामसुद्धा जे आहे तिथं हे ग्युबरनॅक्युलम जे असतात तिथं हे करत असतात. ओके, नाव टेस्टीज जे आहेत मी तुम्हाला आणखी एक सांगितलं की ग्युबरनॅक्युलममुळे तर तिथं आहेच ती रिटेन केली जाते, पण टेस्टीज जे असतात या स्क्रॉटममध्ये सस्पेंडेड असतात. ओके, विथ द हेल्प ऑफ अ स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्डसुद्धा जे आहे तिथं मी तुम्हाला एका डायग्राममध्ये दाखवली होती. येस, इथे आहे बघा स्पर्मॅटिक कॉर्ड. नर्व्ज आणि ब्लड वेसल्स आहेत. सो इथं जे आहेत ही स्पर्मॅटिक कॉर्ड आपल्याला आता रेड आणि आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक नर्व असेल, एक वेसल आहे, एक वेन आहे आणि एक वॅस डिफरन्स आहे. तर इथेच जनरली एक स्पर्मॅटिक कॉर्डसुद्धा जे आहे तिथं प्रेझेंट असते. ओके, ही स्पर्मॅटिक कॉर्ड काय करते तर जे टेस्टीज आहे तिला स्क्रॉटममध्ये होल्ड करून ठेवण्याचं काम जे असते ही स्पर्मॅटिक कॉर्ड इथं करत असते. ओके, सो इट होल्ड्स द टेस्टीज इन टू द scrotal sac. Okay, so testes it remains suspended in the scrotum with the help of a spermatic cord. ठीक आहे. नाव मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जर ही टेस्टीज ॲबडॉमेनमधून जर स्क्रॉटल सॅकमध्ये आली नाही तर त्याला एक डिसऑर्डर आहे, त्याला आपण म्हणलो होतं क्रिप्टॉर्कायडिझम, आणि त्याच्यामुळं जे असतं तिथं त्या ह्युमन बिंगमध्ये स्टरिलिटीसुद्धा इथं येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर डार्टस मसल्स आपण पाहिले होते जे दोन्हीही स्क्रॉटल सॅकला सेपरेट करतात. सो 2 प्रकारचे मसल्स आहेत, क्रीमास्टर अँड डार्टस मसल्स असे 2 मसल्स आहेत जे काय करतात, हे दे हेल्प विथ द हेल्प ऑफ दीज मसल्स द स्क्रॉटम इट ड्रॉज टेस्टीज क्लोज ऑर अवे फ्रॉम द बॉडी. तुम्ही पाहिलं असेल सर्दीमध्ये किंवा थंडीमध्ये जे असतात हे जे टेस्टीज असतात ह्या एकदम बॉडीला चिकटून असतात, पण अदरवाईज दे आर लूज. Okay, so it is due to this contraction and relaxation of cremaster and dartus muscles. Okay, so they help in drawing the testes close or away from the body. आणि त्याच्यामुळं जे असतं तिथं हे टेस्टीजचं जे काही टेम्परेचर आहे इट इज 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर, आणि इट इज युजफुल फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे असतात हे एक्सटर्नल जेनेटाली आहे, पेनिस अँड स्क्रॉटम. ठीक आहे. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इथं संपलेली आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बेसिकली आपण पाहिलं की जो प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे दॅट इज टेस्टीज. ओके, सो तो एक महत्त्वाचा पार्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, टेस्टीज आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे ॲसेसरी डक्ट्स पाहिले. ॲसेसरी डक्ट्समध्ये आपण रेटी टेस्टीज, वॅसा इफरन्शिया, एपिडिडॅमिस, वॅस डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा पाहिलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं डिफरंट ॲसेसरी ग्लँड्स पाहिलं. त्याच्यामध्ये आपण सेमिनल वेसिकल पाहिलं, प्रोस्टेट ग्लँड पाहिलं आणि कॉपर्स ग्लँड पाहिलं. आणि या सगळ्यांच्या सिक्रिशनपासून बनणारं सिमेन याचं कॉम्पोजिशनसुद्धा आपण इथं पाहिलं. आणि सर्वात शेवटी आहे एक्सटर्नल जेनेटालिया, ज्याच्यामध्ये आपण पेनिस आणि स्क्रॉटम या 2 गोष्टी पाहिल्या. आजच्यासाठी आपण इथे थांबणार आहोत. उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहणार आहोत.
त्याच्यामध्ये स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी हे सुद्धा आपण पाहणार आहे. हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ग्रॅफेन फॉलिकल हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो इथं पाहणार आहोत. ओके, मॅमरी ग्लँड्स आणि बऱ्याचशा गोष्टी मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. आजच्यासाठी थांबूया. थँक्यू.